अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ। या श्लोकात महत्त्वाचा भाग वर्णन केला आहे, जो युद्ध सुरू होण्याआधी शंखनादाचे वर्णन करतो। जेव्हा प्रत्येक योद्धा आपला शंख फुंकतो, तर त्याच्या शंखाचे नाव येथे सांगितले आहे। कुंतीचा पुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा शंख फुंकला। तसेच नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख फुंकले। हा श्लोक दर्शवतो की युद्धपूर्व वेळ किती गंभीर होता आणि प्रत्येक योद्धा आपल्या शक्तीचा आणि आत्मविश्वासाचा परिचय शंखध्वनीद्वारे देत होता। अनंतविजयम म्हणजे अनंतविजय नावाचा शंख। राजा कुंतीपुत्र हो युधिष्ठिरः म्हणजे कुंतीचा पुत्र राजा युधिष्ठिर। नकुलः सहदेवश्च म्हणजे नकुल आणि सहदेव दोघेही। सुघोष मणिपुष्पकौ म्हणजे सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख।